आमच्यासारख्या फॅमिली ज्या आहेत त्या एकत्र 10-20 लोक एकत्र राहू शकत नाही. न्यूक्लिअर फॅमिली झाल्या. त्यामुळे मला वाटतं त्यांची ती बेसिक गरज आहे की 300 फुटाचं का होईना पण आमचं एक स्वतःचं घर असलं पाहिजे. म्हणजे लोकांना इथून दहिसर विरार नालासोपारा जाण्याची इच्छा नाही. जिथे आपलं जन्म झाला त्याच ठिकाणी हे सगळं डेव्हलप व्हावं अशी त्यांची इच्छा नाही. मला वाटतं हाच आमच्या इलेक्शनचा मुख्य मुद्दा SR डेव्हलप. नाही, लोकांचेच आशीर्वाद आहेत. त्यामुळे गेले 20 वर्ष मी नगरसेवक झालेले आहे आणि त्यात लोकांचं माझ्यावरती खूप प्रेमही आहे. माझंही लोकांवरती खूप प्रेम आहे. त्यामुळे कधी टाळी एका हाताने वाजत नाही तसं आमचं आहे. त्यामुळे लोकांच्या आशीर्वादाने मी पुन्हा निवडून. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख गेलेली आहे. त्याचबरोबर स्क्रुटिनीची तारीख देखील आज संपलेली आहे. आता उद्यापासून प्रचाराला जी आहे ती सुरुवात होणार आहे. अधिकृतपणे सुरुवात झालेलीच आहे. अशामध्येच आपण मुंबईमधल्या वॉर्ड क्रमांक 74मध्ये आहोत, जिथून भाजपच्या अधिकृत उमेदवार, ज्यांची खरं तर ओळख करून द्यायची गरजच नाही आहे, उज्ज्वला मोडक ताई आपल्यासोबत आहेत. या अगोदर त्या 4 वेळा नगरसेविका राहिलेल्या आहेत. आता ही त्यांची 5वी टर्म असेल. त्यामुळे म्हणजे नगरसेवक कसा असतो, कसं काम करतो, त्याच्या काय काय जबाबदाऱ्या आहेत, ह्या सर्वच मॅडमला पूर्णपणे माहिती आहेत. अर्थातच 4 वेळा निवडून आल्यानंतर तो एक मोठा अनुभव जो आहे तो त्यांच्या पाठीशी आहे. केवळ नगरसेविका म्हणूनच नाही तर पक्षामध्ये काम करत असताना त्यांच्याकडे मोठी जबाबदारी आहे. आणि मोडक मॅडम आपल्यासोबत आहेत. ताई, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. 4 वेळा या अगोदर तुम्ही नगरसेविका राहिलेला आहात. आता 5वी वेळ आहे. काय वेगळं वाटतं यावेळी? अर्थातच गेल्या 3-3.5 वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाहीत, परंतु हा एक अनुभव, मोठा अनुभव तुमच्याकडे आहे. नाही, गेल्या 3-4 वर्षामध्ये इलेक्शन न झाल्यामुळे लोकांमध्ये पण थोडासा अनरेस्ट आहे आणि तो आम्हाला जाणवतो आहे. म्हणजे आम्ही किती गटर मिटर सगळं करत असलो, नगरसेवक अधिकृत असावा, जे आम्ही ज्यांच्याकडे त्यांची जी काही गाऱ्हाणी आहेत ते अधिकृतपणे मांडू शकतो आणि आम्ही त्याचा पुढे पाठपुरावा करू शकतो अशी लोकांची इच्छा होती. गेल्या 4 वर्षामध्ये काही प्रमाणात आम्हाला फंड मिळाला, काही नाही मिळाला. त्यामुळे आणि माझा वॉर्ड जो आहे तो जवळजवळ 90% स्लम असल्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या फंडची खूपच आवश्यकता आणि लोकांची त्याच्यामुळे थोडीशी नाराजगी आहे. आणि मला वाटतं आता त्या सगळ्या यांना पूर्ण वेळा मिळाल्या. आज आम्ही फॉर्म भरल्यानंतर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपण ही लोकांची सगळी कामं जी आहेत ते आपण काही प्रमाणात मार्गी लावू शकू. एक पॉलिटिकली असं म्हटलं जातं की वारंवारच सरकारं जी असतात ती येत नाहीत. म्हणजे काँग्रेसची 10 वर्ष आलीत, भाजपची केंद्रामध्ये पुन्हा 10 वर्ष, आता 3री टर्म सुरू आहे. एक अँटी इन्कम्बन्सी नावाचा एक प्रकार असतो, विरोधामध्ये जातात. तुम्ही सलग 4 वेळा निवडून आलेला आहात. 5वी वेळ, आता 5वी टर्म तुमची 16 जानेवारीला संपजेल. परंतु ज्या पद्धतीने तुमचं काम आहे, ज्या पद्धतीने लोकांचा आम्हाला प्रतिसाद येतो आहे, बघतो आहे आम्ही, तर त्यानुसार असं वाटतं की तुम्ही 5व्यांदा निवडून याल. तर हे काय केमिकल आहे किंवा काय असं हे आहे, मॅजिक आहे तुमच्याकडे की जेणेकरून तुम्हाला सातत्याने लोक तुमच्यावर विश्वास ठेवत आहेत? नाही, मला वाटतं याच्यामध्ये माझा जो स्वभाव आहे तो मुख्यतः कारणीभूत आहे. लोकांमध्ये जाऊन मिसळून काम करणं आणि त्यामुळे मला वाटतं लोकांनी मला सलग 4 टर्म हे निवडून दिलेलं आहे आणि ही 5वी टर्म पण मला लोक पुन्हा संधी देतील ह्याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे. कशा पद्धतीने बघते? कारण 3 वर्ष तुम्ही सांगितलं नगरसेवक नव्हते, म्हणजे लोकप्रतिनिधी नव्हते. एक हाती कारभार जो आहे तो प्रशासनाच्या माध्यमातून चालू होता, त्यामुळे अनरेस्ट पण आहे. तर आत्ता ह्या 3 वर्षांनंतर, 4 वर्षांनंतर काय चॅलेंजेस बघताय तुम्ही? नाही, चॅलेंजेस असं मला काही वाटत नाही आहे. कारण मी जरी 3 वर्ष आम्ही ऑफिशियल नगरसेवक नसलो तरी महानगरपालिकेत मी रोज जात होते. त्यामुळे अधिकाऱ्यांची टच आहे. जी काही छोटी मोठी कामं आम्ही जे काही संबंध प्रशासन आणि एक नगरसेवक याच्यामध्ये असतात ते माझे अजूनही आहेत. त्यामुळे बरंचसं काम होत होतं, पण जे आम्हाला जे करायलाच पाहिजे, आवश्यक होतं फंडातून जी होणारी कामं ती आमची झाली नाहीत. तर त्यामुळे मला वाटतं की आता ती संधी, म्हणजे आम्हालाही 4 वर्ष थोडं चुकल्यासारखंच होतं, सभागृहात जात नव्हतो आणि आता ह्या सगळ्या गोष्टींना वाचा फुटणार आहे.
त्यामुळे मला वाटतं ती जी काही लोकांची माझ्याकडनं जी गेल्या 5 वर्षामध्ये अपेक्षा होती, त्याच्यामध्ये कोरोनाचा एक खूप मोठा 2 वर्षाचा काळ झाला. त्याच्यामध्येही आम्ही पूर्ण रस्त्यावरतीच होतो. 2 वर्ष आम्ही आमची सेंटर चालू ठेवली होती. त्यामुळे लोकांना एक ते आहे की आपल्या अडचणीच्या वेळेला ही आपल्यासाठी होती. तर मला वाटतं ते सुद्धा एक जमेची बाजू आमच्यासाठी आहे. गेल्या वेळच्या निवडणुकांमध्ये ठाकरे जे आहेत म्हणजे उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेचे ठाकरे कुटुंब ते तुमच्यासोबत होतं, भाजपसोबत होतं आणि त्याचा एक कुठे ना कुठे बेनिफिट झालेलाच आहे. परंतु आता हे ठाकरे कुटुंबीय तुमच्या विरोधामध्ये असणार आहे. ते हे कसं चॅलेंज बघताय? शिवसेना अर्थात तुमच्यासोबत आहे एकनाथ शिंदे यांची, परंतु ठाकरे कुटुंब तुमच्यासोबत नाही आहे, ते नाव तुमच्यासोबत नाही आहे. मला वाटतं गेल्या 2017ची इलेक्शन होते, ती आम्ही आणि शिवसेना वेगवेगळे लढलो होतो आणि तेव्हा आम्ही ठाकरे कुटुंबासमोरच आम्ही निवडून आलो होतो. तर मला वाटतं आता एकनाथ शिंदेचं सरकार आमच्याबरोबर आहे आणि माझ्या विभागात ठाकरेंच्या परिवाराकडे आता लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन मराठी माणसांवरती ते जे काही सगळे बाहेर आरडाओरडा चालू आहे की अन्याय करतायत भाजप आणि सगळी मंडळी, तर तसं काही आमच्या इकडे मला वाटत नाही. आणि आता मग माझ्या विभागात मराठी बाहुल जास्ती आहे, 60-70% मराठी आहेत. तर त्यांना लक्षात येतं आता की हे लोक आपला कसा वापर करून घेत होते राजकीयदृष्ट्या. त्यामुळे मला वाटतं तर लोकही शहाणी झालेली आहेत आणि यावेळी ते नक्कीच त्यांना उत्तर देतील त्यांच्या मतातून. बरं, दुसरं असं की मुद्दे काय आहेत आता? 3 वर्ष लोकप्रतिनिधी नव्हते, हा एक मुद्दा आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय पॉलिटिकली, सोशली, इकॉनॉमिकली काय बदललेत वॉर्ड तुमचे की जे आता असं वाटतंय की हे आता मोठे चॅलेंजेस आहेत आणि त्याला आता कसं ॲड्रेस करणार? मला वाटतं माझ्या वॉर्डमध्ये ना झोपडपट्टी मुक्त वॉर्ड मला करायचं आहे. कारण आमच्या विभागामध्ये गेले अनेक वर्ष एकही SREचा प्रोजेक्ट झालेला नाही आहे आणि सगळ्यात मोठं चॅलेंज तेच आहे. कारण आता पूर्वीसारख्या फॅमिली ज्या आहेत त्या एकत्र 10-20 लोक एकत्र राहू शकत नाही, न्यूक्लिअर फॅमिली झाल्यात. त्यामुळे मला वाटतं त्यांची ती बेसिक गरज आहे की 300 फुटाचं का होईना पण आमचं एक स्वतःचं घर असलं पाहिजे. म्हणजे लोकांना इथून दहिसर, विरार, नालासोपाऱ्याला जाण्याची इच्छा नाही आहे. जिथे आपलं जन्म झाला त्याच ठिकाणी हे सगळं डेव्हलप व्हावं अशी त्यांची इच्छा. आणि मला वाटतं हाच आमच्या इलेक्शनचा मुख्य मुद्दा आहे, SRE डेव्हलपमेंट. नाही पण 4 वेळा तुम्ही याच्या अगोदर होतात, काय समस्या आल्या की जी तुम्ही तिथे SREची डेव्हलपमेंट नाही करू शकलात? नाही, मी पहिले 15 वर्ष जी होते ही वॉर्ड नंबर 66 वॉर्ड म्हणजे त्याच्या आधीचा 103 हे विभाग माझे होते वेगवेगळे. नाही म्हणजे आता आपण जिथे आहोत हा वॉर्डमध्ये मी 15 वर्ष नगरसेविका होते आणि तिकडे म्हणजे माझ्या काळात मी जे सगळे प्रोजेक्ट सुरू केले होते झोपडपट्टीचे ते सगळे आता पूर्णत्वाला आलेले आहेत. म्हणजे काही ठिकाणी लोकांना चाव्या मिळून लोक 5-10 वर्ष राहायला पण गेले. तर मी आता ज्या विभागामध्ये लढते तिकडची लोक माझ्याकडे ह्याच दृष्टीने बघतात की इकडे केलं तसं आमच्याकडे करणार आणि मला वाटतं त्याच्यामध्ये मी येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये सक्सेस होईन. स्लम मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यातली एक मोठी झोपडपट्टी म्हणजे आशियामधली मोठी झोपडपट्टी म्हणजे धारावीची आहे. त्याला घेऊन विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण आपण बघितलं की ठाकरे आणि जे विरोधात होते तुमच्या त्यांच्याकडून असा प्रचार केला की अदानीला दिली जाते, मग अख्खी मुंबईच अदानीला दिली जाईल. तर असे आरोप ह्यावेळी पण होतील आणि त्या आरोपांना वाचण्यासाठी काय म्हणजे ते जे नरेटिव्ह सेट केलं जातं आता सध्या की मुंबई ही अदानीला दिली जाईल, मुंबई तोडली जाईल महाराष्ट्रापासून, त्याला काय उत्तर आहे? मला वाटतं मुंबई ही अडाणीला दिली जाईल याच्यावरती उत्तर आहे जे विरोधकांकडेच आहे. कारण ते स्वतःच अडाणींबरोबर आता सगळ्यांचे फोटो गेल्या 2-3 दिवसामध्ये TVवर आपण पाहतो आहे आणि वृत्तपत्रात पण पाहतो आहे. मला वाटतं आता हे लोकांनाही कळतं आहे. लोक सुजाण झालेले आहेत आता, पूर्वीसारखी राहिलेले नाहीत की एक पक्ष माझे आईवडील त्यांना द्यायचे मी पण त्यांनाच देणार. तर तो लोकांना स्वतःचा विकास कशामध्ये आहे आणि कोण तो विकास करू शकते हे लोकांना आता नक्की कळायला लागलं आहे. त्यामुळे आणि मला वाटतं आमचं केंद्रात सरकार आहे, महाराष्ट्रात सरकार आहे. माझ्याकडे एक PMGP म्हणून मोठी वसाहत आहे 19 बिल्डिंगची. त्यातल्या 7 बिल्डिंग माझ्या विभागात येतात आणि उरलेल्या बिल्डिंग माझ्या बाजूच्या वॉर्डमध्ये जात आहेत. तर लोकसभेला आम्ही त्या लोकांना लोकसभेला ते उपोषणाला बसले होते की आम्ही लोकसभेच्या इलेक्शनवरती बहिष्कार टाकणार. तर मी त्यांना देवेंद्रजींकडे घेऊन गेले होते
आणि आता मला वाटतं म्हाडातर्फे त्यांचं सगळं डेव्हलपमेंटची प्रोसिजर सगळी चालू झालेली आहे. त्यामुळे आमच्या सरकारवरती माझ्या विभागातल्या लोकांचा पूर्ण विश्वास आहे. काही महिला तुमच्याकडे भेटायला आल्या होत्या ज्यावेळी आम्ही आलो, तर त्यावेळी त्यांनी तुम्हाला काहीतरी भेटवस्तू दिली आणि त्यातून त्यांनी मग जाताना आम्हाला सांगितलं की ह्याच आल्या पाहिजेत पुन्हा, त्यासाठीचे आमचे सगळे प्रयत्न आहे. म्हणजे अगदी वयस्कर ज्या महिला आहेत, थंडीचे दिवस आहेत, त्यांना घरात बसायला पाहिजे होतं, पण ते तुमची भेट घ्यायला आले, तुम्हाला भेटवस्तू द्यायला आलेत. तर ही लोकांची तीव्र इच्छा आहे की तुम्हीच यावं पुन्हा एकदा. त्यावर काय सांगाल, ही जी लोकांची प्रतिक्रिया आहे? नाही, लोकांचेच आशीर्वाद आहेत. त्यामुळे गेले 20 वर्ष मी नगरसेवक झालेले आहे आणि त्यात लोकांचं माझ्यावरती खूप प्रेमही आहे. माझंही लोकांवरती खूप प्रेम आहे. त्यामुळे हे कधी टाळी एका हाताने वाजत नाही, तसं आमचं आहे. त्यामुळे लोकांच्या आशीर्वादाने मी पुन्हा निवडून येणार. ओव्हरऑल मुंबईचं चित्र बघता असं वाटतंय का, म्हणजे खरं तर आता तुम्हाला वाटणारच आहे की महापालिकेवर तुमचाच झेंडा फडकावा, पण तरी जे ओव्हरऑल चित्र आहे, जे चॅलेंजेस आहेत, त्याबद्दल काय म्हणा? मला वाटतं मुंबईमध्ये BJP सरकार म्हणजे महायुती सरकारने गेल्या 3-4 वर्षामध्ये खूप कामं जी रखडलेली होती कामं ती आता मार्गी लावायला सुरुवात केलेली आहे. मेट्रो असेल, सागर सेतू असेल, सगळं. तर त्यामुळे मला वाटतं की नक्की महायुतीचा महापौर मुंबईमध्ये येईल. एक शेवटचा प्रश्न, शेवटचा ह्यासाठी म्हणतोय कारण पुन्हा आता आपण पुढच्या वर्षी भेटणार आहोत आणि निवडून आल्यानंतर पुन्हा आम्ही तुमच्याकडे हा प्रश्न असा आहे की 4 वेळा तुम्ही नगरसेविका झालात, 5वी टर्ममध्ये तुम्ही आता मैदानामध्ये आहात. असं वाटत नाही का ह्याच्या पुढे जाऊन आमदार व्हावं, खासदार व्हावं, ही इच्छा नाही आहे का? नाही, माझी तर अशी कुणाही राजकीय कार्यकर्त्याची ही इच्छा असते की आपण आहोत त्याच्यापेक्षा पुढे जावं. मला पक्षाने 2014 साली संधी दिली होती, पण मी हरले त्या इलेक्शनमध्ये. मला वाटतं आता पक्ष मला परत एकदा काम बघून संधी जेव्हा योग्य वेळी येईल तेव्हा नक्की संधी देईल. धन्यवाद मॅडम, मुंबई आउटलुकशी बोलल्याबद्दल.